मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. बदलापूर शहरामध्ये काल रात्रीच्या सुमारास म्हणजेच आज रात्रीच्या सुमारास 3-3:30च्या सुमारास चोरी जी आहे ती झालेली आहे. आपण बघतोय बदलापूर पश्चिम परिसरामध्ये साधारणतः एका घरामधून 6 ते 7 लाखांचे दागिने चोरी झाल्याचा हा धक्कादायक प्रकार असल्याची सुद्धा प्राथमिकदर्शी माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे. सध्या आपण जर बघितलं तर घटनास्थळी पोलीस प्रशासन सुद्धा आता दाखल झालेले आहे. या चोऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो आता आपल्याला बदलापूर पश्चिम श्री एसएम या सोसायटीमध्ये घडत असलेला पाहायला मिळतोय. घटनास्थळी पोलीस प्रशासन आलेले आहे आणि आता पंचनामा वगैरे जे आहे ते सुद्धा होणार असल्याची माहिती आपल्याला मिळते. एकाच ठिकाणी म्हणजे याच सोसायटीमध्ये साधारणतः 3 ते 4 घरांमध्ये ही चोरी झालेली असून अद्यापही कारण स्पष्ट होत नाहीये की नेमके चोरटे आले कसे. परंतु 2 ते 3 मार्ग आपण जर बघितले तर इथून रेल्वे ट्रॅक आहे आणि याच ठिकाणावरून जे आहे रेल्वे सुद्धा जाते. असं सांगितलं जात आहे की चोरट्यांनी चोरी केली आणि त्यानंतर ते त्या साईडला सुद्धा गेले असावे. त्यामुळे जास्त लक्षात नाही आलं. इथून त्यांनी एंट्री केली. त्यानंतर त्यांनी सर्वात पहिले जे त्यांचं सोसायटीचं ऑफिस आहे त्या ऑफिसची तोडफोड केलेली आहे. त्यानंतर ते 6th फ्लोअरला गेले असं सांगितलं जात आहे. 6th फ्लोअरला त्यांना सर्व दरवाजे जे आहेत ते घराचे ओपन होते असं वाटलं त्यांना. म्हणजे कोणीतरी मध्ये असावं, बाहेरून कडी लावलेली नव्हती, कदाचित कोणीतरी मध्ये असावं असा त्यांना संशय आला. मग ते परत 4थ्या फ्लोअरला आले आणि त्या ठिकाणी त्यांनी थोडीफार एका घरामध्ये चोरी केली असल्याची माहिती मिळते. त्यानंतर परत 2ऱ्या-3ऱ्या फ्लोअरला येऊन सुद्धा त्यांनी चोरी केली असल्याची ती देखील माहिती जी आहे ती आपल्याला इथल्या रहिवाशांनी दिलेली आहे. मात्र आता सध्या पंचनामा झाल्याच्या नंतरच आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ असं आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे. याच दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जे काही एक घरातील यांचे कुटुंब आहे ते कुठेतरी बाहेर गेलेले होते आणि त्यांच्या घरामध्ये आता सध्या 6 ते 7 लाखांचे दागिने होते आणि ते चोरी झाले असल्याची माहिती मिळते. आपण बघा इथे जर आपण बघितलं तर एकदम अंतरावर, हाकेच्या अंतरावरती इथून रेल्वे आहे आणि कुठलाही कंपाऊंड असू द्या किंवा कुठलीही सुरक्षा भिंत इथे काहीच नाहीये आणि कदाचित त्यामुळे ते चोरटे इथूनच डायरेक्टली आले असावेत आणि त्यांनी इथून या गृहसंकुलमध्ये इथे प्रवेश केला, चोरी केली आणि त्यानंतर त्यांनी इथून पळ काढला. आता असं देखील संभावना वर्तवली जाते की आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही सोसायटीज आहेत तिथे देखील ते करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या दरम्यान सर्वांनी सतर्क राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आणि अजून महत्त्वाचं आपण बघतोय की चोरीचे प्रमाण हे वाढत चाललेले आहे. त्यामुळे जर तुमच्या घरातही काही मौल्यवान वस्तू असतील, कॅश असेल, दागदागिने असतील तर कृपा करून ते कुठेतरी लॉकरमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा. जिथे तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी तुम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवा. कारण आता चोरींचे प्रमाण हे वाढत चाललेले आहे. आणि मागे देखील आपण बघितलं होतं की एकाच रात्री जे आहे ते अनेक गृहसंकुलांमध्ये चोरी झाली होती. तर आज तर आपल्याला या ठिकाणी माहिती पडली की चोरी झाली आहे. परंतु तुमच्या परिसरात असा काही प्रकार घडला आहे का तर पोलिसांपर्यंत तुम्ही याची माहिती नक्कीच द्या. सतर्क राहा, सावधान राहा, फक्त एवढंच सांगू. आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. या दरम्यान चोरांनी अनेक वेळा त्यांनी जे आहे आपण जर बघितलं तर चोरी नेमकी कशा पद्धतीने केली तर अशी संभावना वर्तवली जाते की ज्या वेळेला ते चोरी करत होते त्यावेळेला आजूबाजूच्या घरांमध्ये सुद्धा रहिवासी होते, परंतु त्यांनी बाहेरून त्यांच्या घराची कडी जी आहे ती लावली, जेणेकरून जर कोणाला आवाज जरी आला की इकडे काहीतरी प्रकार सुरू आहे किंवा चोरी होते किंवा काही तर त्यांना बाहेर येता येऊ नये यासाठी त्यांनी कडी जी आहे ती लावली. आणि सर्वात पहिले चोरांनी एंट्री केल्या सोसायटी ऑफिस फोडलंय. तर असं देखील वर्तवले जाते संभावना की जे काही कॅमेराज वगैरे असतात त्याचं कनेक्शन वगैरे जे आहे ते कुठेतरी सोसायटी ऑफिसशी कनेक्टेड असावं आणि याची ऑलरेडी त्यांना भनक होती का की नेमकं काय की त्यांनी पहिले येऊन ते सोसायटीचं ऑफिस जे आहे ते तोडफोड करण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेत आणि आता पंचनामा वगैरे सुद्धा सुरू आहे. सखोल चौकशी केली जाते की नेमकं किती रहिवाशांचं किती नुकसान झालेलं आहे, किती चोरी झालेली आहे. परंतु या दरम्यान आता कुठेतरी पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील वाढवण्यात यावा आणि अजून जे काही सीसीटीव्ही कॅमेराज आहेत ते ठिकठिकाणच्या परिसरामध्ये लावण्यात यावे असं देखील मागणी जी आहे या रहिवाशांच्या माध्यमातून येते. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच द्या. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूर.